उठल्यानंतर मला झोप पूर्ण झाल्यानंतर कुठेही आळस न येता असं करून झाल्यानंतर अजून जरा 2 मिनिटं झोपतो असं न वाटता अंथरुणातनं ज्याला पटकन बाहेर पडा असं वाटतं तो फिट आहे. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. काही जणांना असा प्रश्न पडतो की मी रोगी आहे की निरोगी आहे, हे कसं कळणार मला? कारण ते साखर तपासल्याशिवाय मला काही कळतच नाही. माझी साखर वाढली आहे की कमी झाली आहे, माझं थायरॉइड नॉर्मल झालंय की कमी वाढलंय, हे मला कसं कळणार असं काही जण मला विचारतात. साधा प्रश्न आहे, माझ्या जीवाला जर काही त्रासच नसेल तर या रिपोर्टच्या मागे कशाला लागा? आता एक 6-7 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली. तिला डायबिटीस आहे म्हणून सांगितलं. तिला त्रास काही विचारला, त्रास काहीही नाही. रुटीन चेकअप मध्ये, शाळेतल्या कुठच्या तरी तपासणीमध्ये तिला डॉक्टरने सांगितलं की जरा हिची तपासणी करून घेऊया. आणि काय मिळालं? साखर मिळाली. किती होती? 170 वगैरे अशी होती. लहान मुलं असतात, कुठेतरी गोड खातात, कमी श्रम झालेले असतील, त्या दिवशीचा रिपोर्ट वेगळा असू शकतो. पुन्हा 8 दिवसानंतर परत बघायचं, पुन्हा 1 महिन्यानंतर बघायचं. ह्या निसर्गाची एक अद्भुत माया असते. शरीरामध्ये देखील असाच निसर्ग आत भरलेला असतो. आतमध्ये जे काय चाललंय ते आतल्याच्या गरजेनुसार बदल होत असतात. जमीन तीच आहे. त्याच जमिनीमध्ये नारळाची झाडं पण येतात, सुपारीची पण येतात, मका पण तिथेच पिकतो, नाचणी पण तिथेच लागते, रानझाडं पण सगळे तिथेच उगवतात. परंतु तिथे चिंचेचं झाड जे असतं ते आंबट असतं, आंब्याचं झाड असतं ते गोड असतं. का? बीज वेगळं असतं. जमीन तीच आहे पण बीज वेगळं असल्यामुळे प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा असणार आहे. आणि म्हणून तसंच आपल्या शरीरामध्ये देखील प्रत्येक शरीराचा गुणधर्म वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची गरज वेगळी असते. पाणी जरी प्रत्येकाला सारखंच दिलेलं असलं तरी त्याच्यापासून शरीरामध्ये जाऊन कन्व्हर्ट होण्याची जी शक्ती असते ही प्रत्येकाचा आत्मा, मन, बुद्धी आणि अहंकार या 4 गोष्टी ठरवत असतात. त्यामुळे माझा फिटनेस कसा ओळखायचा? सकाळी उठल्यानंतर मला 1 नंबर साफ होतोय का, 2 नंबर साफ होतोय का, आज आज मस्त, आजचा दिवस चांगला जाणार, पोट खूप छान खाली झालं. पोट खाली न होणं ही एक मोठी समस्या असते आणि ते सुद्धा एक आजारपणाचं कारण असतं. मनाला उगाच एक भावना होत राहते की मी आज डिस्टर्ब आहे, माझं आज पोट साफ नाहीये, मलाच काही आजचं काही खरं नाहीये, मी आज मध्येच कुठे गेलो आणि मला जर लागलीच संडासला तर काय करायचं, अशा पद्धतीच्या शंका असतात. त्या मनामध्ये जातात आणि दिवसभर तुम्ही कितीही काश्मीरमध्ये फिरा, मनात जर किंवा पोटामध्ये जर तुमच्या गुडगुड कुरकुर आवाज येत असतील तर तुम्हाला स्वस्थपणा मिळणारच नाहीये. म्हणजे टाकी रिकामी करणं हे सगळ्यात पहिलं काम. म्हणजे माझा फिटनेसचा पहिला फंडा, आपण याची एक सिरीज बनवणार आहोत की माझा फिटनेस कसा ओळखावा. त्याच्यातला हा पहिला भाग आहे की सकाळी उठल्यानंतर मला झोप पूर्ण झाल्यानंतर कुठेही आळस न येता असं करून झाल्यानंतर अजून जरा 2 मिनिटं झोपतो ग, कशाला उठवतेस, अजून खूप उशीर आहे असं न वाटता अंथरुणातनं ज्याला पटकन बाहेर पडा असं वाटतं तो फिट आहे. हा फिटनेसचा पहिला फंडा. फिटनेसचा दुसरा फंडा, अंथरुणातनं बाहेर पडल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आत 2 नंबरला झालं पाहिजे. हा दुसरा फंडा. तिसरा फंडा, 2 मिनिटातनं बाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की वा, आजचा माझा दिवस छान जाणार आहे, मोकळं झालं पोट माझं, एकदम फ्रेश, आनंदी, प्रसन्न आणि छान हलकं, शौचा आनंद मिळाला असं मला वाटलं पाहिजे. हा फंडा नंबर 3. हे 3 फंडे या एपिसोडमध्ये आपण पूर्ण करूया. सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश वाटलं पाहिजे. रात्री अजून असं अंग मोडवलेलंच आहे, अजून मला उठावसंच वाटत नाहीये, याचा अर्थ तुमचं रात्रीचं जेवण पचलेलं नाहीये, तुम्ही उशिरा जेवलेला आहात, तुम्ही पाणी जास्ती पिलेलं आहे, तुमची झोप नीट झालेली नाहीये, तुम्हाला झोपेत स्वप्न पडलेली आहे, तुम्ही आडवे आहात परंतु मनामध्ये खूप विचार सुरू आहेत. ही सगळी कारणं सकाळी फ्रेश न वाटणं यासाठी आहेत. या विषयावरचा स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे. दुसरं, सकाळी उठल्या उठल्या लगेच कॉल आला पाहिजे. जर तुमचं रात्रीचं जेवण पचलेलं असेल, वरनं अन्न खाली खाली सरकत गेलेलं असेल, पक्वाशयावर लोड आलेला असेल, मलाशय भरलेला असेल तर तुम्हाला तो लवकरात लवकर अपाना वाटे बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर प्रोत्साहित करतं. आणि आधी जाऊन ये तिकडे, दातबीत नंतर घास, आधी जाऊन ये, ही जी सूचना शरीराकडनं मिळते तो तुमचा फिटनेस नंबर 2. आणि ज्याला हा फिटनेस कळत नाही तो मग दिवसभर काहीतरी मग हवाबाण हरडे खा, त्रिफळा चूर्ण खा, गंधर्व घे, पाटणकर काढा घे, अशाच उलझन मध्ये राहतो. असं करू नये
यासाठी माझं आदल्या दिवशीचं जेवण कसं झालंय, किती पचलंय, मला किती खाऊ शकलो, आणि माझं आधीचं पचलं नसताना मी जर दुसरं अन्न खात असू तरी सुद्धा मला त्रास होणार आहे. म्हणजे याही गोष्टींचा विवेक आणि त्याची चिकित्सा थोडीशी स्वतः आत्मपरीक्षण करायचं की माझं पोट आज का बिघडलं असेल, 2 नंबरचा कॉल मला का नाही आला. काही वेळा असंही होतं की लंघन केलेलं असते, एकादशी असते, अर्थात एकादशी दुप्पट खाशी असं नसलं तर पोट रिकामं असतं, नाहीतर ते भरलेलंच राहतं. पोटात जर काही टाकलेलंच नाहीये, रात्री संडासला जाऊन आलेला आहात, लघवीला जाऊन आलेला आहे, तर सकाळी उठल्या उठल्या 2 नंबरचा कॉल येणार नाही. तुमचं खाणं जर मुळात कमी असेल तर त्याच्यातनं 2 नंबर मलभाग कसा तयार होणार, असंही होऊ शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विवेक करायचा असतो. आणि तिसरं, जाऊन आल्यानंतर पोट हलकं झालंय का हेही कळलं पाहिजे. पोट असं हलकं झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. आणि पोट कसं हलकं असावं याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात करणार आहोत. पोटाचा हलकेपणा कसा शोधून घ्यायचा, एक युक्ती पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ह्या 3 कारणांचा विचार करा. मी फिट आहे का? धन्यवाद.